मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. हॅलो, काय कसे आहात? पाऊस बाहेर भरपूर पडतोय आणि असं गरमागरम काहीतरी खावंसं वाटतंय ना, म्हणून मेजवानीची वाट पाहतच होतात ना. मग या खमंग मेजवानीच्या या एपिसोडमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आजही आपण आलोय कामोठ्यातच, कामोठ्यातल्या सेक्टर नंबर 21 मधल्या हरिदर्शन या सोसायटीत. मग आपल्या मैत्रिणीची ओळख करून घ्यायची. नमस्कार वहिनी. नमस्कार. आपलं नाव? सविता अशोक घोगळे. अच्छा, काय आज असं खमंग करून दाखवणार आहात ना आम्हाला? हो, नक्कीच. आणि काय पदार्थ करताय तुम्ही? आमच्या विदर्भाचे फेमस मूग पालक वडे. विदर्भाची स्पेशल डिश आहे का ही? अच्छा, म्हणजे हे कधी सणाला वगैरे केले जातात? सणाला वगैरे नाही. मुंबईमध्ये जसा डोसा, मेंदू वडे असे खातात, पण तिकडे नाश्त्याला मूग वडे करतात. अरे वा, मस्त. म्हणजे असे तळून वगैरे करायचं हा, असेल? तळून. ओके. म्हणजे पाऊस सुद्धा खूप छान पडतोय आणि त्याच्यात असे गरमागरम वडे खायला खूप मजा येईल. मजा आहे. मग आम्हाला साहित्य दाखवता का, काय काय घेतलंय? भिजवून मिक्सर मधून बारीक केलेली मूग डाळ, पालक, बेसन, धने, कोथिंबीर, थोडे तीळ, हळद, जिरं, हिरवी मिरची, लसूणचा ठेचा, मीठ आणि तेल. बरं वहिनी, आपण इथे डाळ घेतली म्हणाला तुम्ही, तर आमच्या मैत्रिणींना जरा सांगा ना, ती कशी काय घेतली? म्हणजे भिजवून घेतली, किती तास भिजवली आपण डाळ? 1 तास भिजत ठेवायची. नंतर सर्व पाणी आहे ते टोटल बाहेर काढायचं आणि मिक्सर मधून थोडीशी जाडसर बारीक करायची. अच्छा, म्हणजे कच्ची डाळ आपण मिक्सर मधून फिरवून घ्यायची. बर. आणि साधारण अशी खूप बारीक नाही केली ना? थोडी जाडसरच केले. अच्छा. आणि पालक वगैरे आपण त्याच्यात ऍड करतोय का? बर. मग कसं काय, सुरुवात करायची का आपण कृतीला? हो, चालेल. चला, आता पहिली आपण काय करणार आहोत? ही डाळ घेतली एका प्लेट मध्ये वेगळी काढून. अच्छा, मग ह्याच्यामध्ये शिजताना काही हळद वगैरे घातली आहे का? नाही, नुसतीच शिजवून घेतली आपण. शिजून नाही घेतली, कच्ची. अच्छा, हा हा. पालक जसं आपल्याला आवडेल तेवढा. बेसन 2 किंवा 3 चमच. अच्छा, हे घट्टपणा येण्यासाठी ना? धणे अख्खेच घालायचे? हा, अख्खेच घालायचे. 1 चमचा. थोडं जिरं, थोडी हळद आणि 3 चमचे तीळ. अच्छा, हे सर्वच घाल. त्यात फक्त लसूण आणि मिरची आहे ना? मिरची. म्हणजे आपण इथे बाकी कुठलेही मसाल्याचे पदार्थ, म्हणजे मसाला लाल तिखट वगैरे वापरत नाही, त्यामुळे हिरवी मिरची टाकल्यामुळे तिखट आहे. बरोबर. आणि चवीपुरतं मीठ. मिक्स करून हे मळताना असं पाणी टाकायची गरजच नाही? पाणी टाकायची गरज. पण मुगाची डाळ भिजवून घेतली, थोडं बेसन टाकले. पाहिलं मैत्रिणीनो, म्हणजे आपण मुगाची डाळ अगोदर मिक्सर मधनं बारीक करून घेतली आहे आणि त्यात बाइंडिंगला जेवढं आपलं पीठ घट्ट होईल त्या प्रमाणातच बेसन टाकलंय. शिवाय याच्यात पालक सुद्धा टाकलाय. त्याच्या ऐवजी सुद्धा आपण इतर पालेभाज्या सुद्धा ऍड करू शकतो ना? मेथी. म्हणजे इतर पालेभाज्या सुद्धा आपण ह्याच्यात ऍड करू शकतो. शिवाय आपण याच्यामध्ये कुठलाही मसाला नाही, म्हणजे लाल तिखट वगैरे असं वापरलेलं नाहीये, त्यामुळे स्पायसी किती व्हायला पाहिजे हे आपल्यावर आहे. आपल्यावर. म्हणजे हिरवी मिरची किती वापरायची ते आपल्यावर आहे. किती तिखट तुम्हाला आवडतं तेवढं तुम्ही टाकू शकता. हे झालंय. आता थोडी कोथिंबीर. अच्छा, कोथिंबीरही आत्ताच टाकायची? आत्ताच टाकायची. किती, एवढी घालू? बस.
त्यांनी हिरवा रंग येतोय ना, हिरवा रंग. पालकही आहे शिवाय कोथिंबीर. त्याच्यात आपण कोथिंबीरही घातली आहे, पालकही घातलाय, त्यामुळे मस्त असा हिरवा रंग सुद्धा आलाय. आणि मैत्रिणींनो, तुमच्या एक लक्षात येते का, रंगापेक्षा सुद्धा इथे मुलांच्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष दिले. म्हणजे याच्यात आपण धणे घातले, त्याच्यात जिरं घातले, पालक तर आहेच. म्हणजे हल्लीची लहान मुलं जी पालेभाज्या खातच नाहीत अजिबात, त्यांना हे असं वडे म्हणजे असं तळून असं काहीतरी क्रिस्पी करून दिलं की ते आवडीने खातील. आणि मग धणे, जिरं, तीळ यासारखे सगळे पदार्थही त्यांच्या ऑटोमॅटिकली पोटात जातील. हो ना? हो ना. आता हे झालंय का? झालंय. आता ह्याला आपण कसं थापून घेणार आहोत की नाही, तेल गरम करायचं आणि गोळे बनवायचे, तेलामध्ये तळायचे, परत तेलामधून काढायचे आणि चापट करून पुन्हा तळायचे. बरं. म्हणजे आपण आता याचे गोल असे वडे करून ते तळून घेणार. बरं. आणि नंतर पुन्हा थापायचे ते. म्हणजे असे भरपूर असे क्रिस्पी लागतील ना. अरे वा, छान. म्हणजे आता आपलं हे मळून तयार आहे. आता ह्याचं काय करायचं आपण? आता थोडासा पाण्याचा हात घेऊ, थोडे असे गोळे बनवायचे आणि तळून घ्यायचे. ओके. हे म्हणजे मुगाची डाळ आपली कच्ची आहे, मध्ये शिजेपर्यंत तळायचं नाही, थोडा नॉर्मली कलर आला की काढून घ्यायचे आणि परत प्लेटने किंवा वाटीने आपलं दाबायचे आणि परत तळून घ्यायचे. ओ अच्छा. म्हणजे आपण आता हे तळून घेणार, पुन्हा तळून घेणार. ओके. मग मैत्रिणींनो, आपले हे वडे तळून होत आहेत, तोपर्यंत आपण मेजवानीत घेऊया एक छोटासा ब्रेक. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण हे वडे पुन्हा आपल्याला थापून तळायचे आहेत. या लगेच. खमंग मेजवानी. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. खमंग मेजवानीच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण मगाशी वडे तळायला ठेवले होते. मस्त सुगंध सुटलाय आणि मला वाटतं असे मस्त खमंग सुद्धा दिसत आहेत. अगदी छान कलर आलाय त्याला एकदम. आणि आता पुन्हा ते थापायचेत ना, म्हणजे आणखीन क्रिस्पी होणार ना ते. आणि ते पालक असल्यामुळे असं हिरवा रंग सुद्धा मध्ये मध्ये दिसतोय ना अगदी व्यवस्थित. आता एक प्लेट घ्यायची, एवढा रंग आला की लगेच तेलामधून काढून घ्यायचे. अच्छा. आणि असे फुगीरही झाले पाहिजे. आता वाटी घ्यायची, थोडं तेल लावायचं आणि असे थोडे एकदम सॉफ्ट आहे दाबायचे. अच्छा. जास्ती जोरात पण नको. हे गरम गरमच करायचं ना. म्हणजे आतूनही ते व्यवस्थित. आपण ते तीळ आणि धणे वगैरे अख्खे टाकले, ते असे वरूनही छान दिसत आहेत ना त्याला. दिसायला पण छान लागतात आणि खाताना टेस्ट पण खूप छान आहे. आणि असे धणे दाताखाली आल्यावर मस्त एकदम स्वाद येतो त्याचा. आपण हे जे धणे आणि जिरं अख्खं घातलंय ते असं मस्त दिसतंय ना त्याला. छान असे सगळ्या दिसायला पण छान दिसतं आणि खाताना चव पण सुद्धा खूप छान लागतं. हो, म्हणजे धणे अगदी दाताखाली आले ना की त्याचा स्वादही अगदी सुंदर लागतो. बघितलं मैत्रिणींनो, त्या कशा व्यवस्थित चारी साईडनी थापून घेत आहेत आणि अगदी हलक्या हाताने थापतायत. आपण जर अगदी जरा जास्त जोर दिला तर तो फाटू शकतो आणि मग तो असा गोल नाही राहणार. त्यामुळे अगदी हलक्या हाताने आणि व्यवस्थित चारी दिशांनी तो छान दाबून घ्यायचा आहे. तर झालेत ना ते. आता हे पुन्हा तळायचे. आता हे आपण तळून.
आपल्याला मुंबईत जसा वडा, बटाटा वडा किंवा समोसा, तत्सम त्याच प्रकारचा असा डाल वडा जो मिळतो तसंच काहीसा आहे ना हा वडा सुद्धा. पण मला वाटतं हा विदर्भाचा स्पेशल आहे. म्हणजे आपल्याला दिसताना साधारण तसाच वाटतोय, पण ह्याची काही स्पेशालिटी आहे ना विदर्भाची. हा, मगाशी जसं त्या म्हणाल्या की आमच्याकडे असे नाश्त्याला हे वडे खाल्ले. नाश्त्याला. पण मग मगाशी आपण एकदा हे तळून घेतले, त्यामुळे आता फारसं तळायची गरज नाहीये ना. नाही, हे झालेत आता. दाबल्यानंतर आतली जी डाळ होती ती कच्ची होती, मग ती सुद्धा क्रिस्पी होण्यासाठी फक्त आपण ते परत करू. म्हणजे हे आपण डायरेक्ट थापू नाही शकत ना, कारण म्हणजे बघा आपण सोडा वगैरे इथे काहीच वापरलेला नाहीये, तरी सुद्धा हा वडा बघा कसा मस्त फुगलाय. असं त्याच्यात काही वेगळं असं टाकण्याची गरज नाही, काही टाकण्याची गरज नाही. हा, मग त्यामुळे मग व्यवस्थित मग पुन्हा ते थापून, नाहीतर आतून ते थोडेसे ओलसर राहतील किंवा कच्चे राहतील. कच्चे आतून ते कच्चे राहतील. डायरेक्ट आपण जर थापून तळले तर ते कच्चे राहतील, म्हणून आधी गोल करून मग थापायचं. आता हे झाले. तेल व्यवस्थित नितळून काढावं लागेल. हे असे टिश्यू पेपरवर टाकले की तेल नितळून निघतं ना. हा, काय मस्त वास येतोय. वाव, हे असे मस्त क्रिस्पी सुद्धा झालेत अगदी सगळ्या साईडनी. खूपच छान. आणि तीळ सुद्धा टाकले ना आपण. तीळ सुद्धा बघा ना असे वरून खूप छान दिसतात. हे झाले आपले मूग पालक वडे. अच्छा, म्हणजे विदर्भातही हेच नाव आहे का? हो. ओके, मूग पालकचे वडे. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. हे घ्या आणि खाऊन बघा आमच्या विदर्भातले मूग पालक वडे. मूग पालक वडे हे असे दह्यासोबत खायचे का? दह्यासोबत किंवा सॉस सोबत. अच्छा, मी आता मस्त दह्यासोबत खाते. छान असे क्रिस्पी झालेत. वाव. म्हणजे काय बोलावं हेच कळत नाहीये, एवढे सुंदर झालेत, अप्रतिम झालेत. आतमधले धणे, जिरं, तीळ त्याची खूप छान टेस्ट आली आणि मिरचीनी मस्त तिखट सुद्धा छान झाले. खूपच छान आणि प्रचंड क्रिस्पी असे मस्त झालेत, खुसखुशीत. खूप छान. वहिनी, आज तुम्ही आम्हाला आमच्या मैत्रिणींना एवढी छान एकदम क्रिस्पी विदर्भातली स्पेशल अशी डिश करून दाखवली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. तुम्ही सुद्धा मला बोलवलं, मला माझी विदर्भाची स्पेशल रेसिपी करायला संधी दिली, त्याबद्दल मी पण तुमची आभारी. हो. मग मैत्रिणींनो, नक्की पाहत राहा खमंग मेजवानीचे सगळे एपिसोड. तोपर्यंत बाय.